Oh,
उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही कार्याचे, एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी, सुखे घालू हुंबरी, वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही कार्याचे, तुका म्हणे वाळवंत, तुका म्हणे वाळवंत, बरवे नीट उत्तम, वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही कार्याचे, विठाला देवा आदि देवा जगन्नाथ देवा,
देवादिदेवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी देई प्रेम काही कळा सेवे लागी सेवक झालो नमचार घालो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा रावण करावा अभीर उपजोनिया प्रतिऊ काला काढू दही भात प्रस्तुत सेवेकरता निवडलेला आपण जगद्गुरु संत श्रेष्ठ सकल संत शिरोमणी भक्त कल्याण मूर्ती सचितानंद स्वरूप संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा काल्याच्या प्रकरणातील प्रासादिक असा अभंग आहे. आज आपल्या या आनंदनगर पुण्यनगरीमध्ये गेली 7 दिवस झालं, 8वा दिवस 7व्या दिवशी काढाय गेली 7 दिवस भगवंताच्या हरिनामाचा आपण सर्वांनी या ठिकाणी गदारोळ केलेला आहे. रोज गाथा भजन आहे, प्रवचन आहे, हरिपाठ, हरिजागर, हरिकीर्तन, काकड आरती असे सगळे भरगच्च कार्यक्रम करून या ठिकाणी हनुमंतरायाच्या जयंतीचा हा जन्मोत्सव आपण सगळ्यांनी साजरा केलेला आहे. आपण सर्वजण हनुमंतरायाचे भक्त आहोत. त्यांची सेवा कुठंतरी आपल्या हातून घडावी म्हणून हा उपक्रम आपण गेली अनेक वर्ष सर्वांच्या सहकार्यानं मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये आनंदनगरमध्ये संपन्न करत आहात. आणि मारुतीला हे यशाचं प्रतीक आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पुढं अनेक भक्त होते, शेकडो भक्त होते. त्यावेळी सुद्धा भक्तांची संख्या कमी नाही. आता तर भक्तांची संख्या खूपच आहे. त्या काळात आता इतके भक्त आहेत, इतके भक्त आहेत, ठेच लागून पडला तर भक्ताच्याच अंगावर पडेल. पण ते भक्त फक्त हरिभक्ती परायण पत्रिकेतलेच भक्त बघ. असे शेकडो तरी भक्त तुकोबारायांच्या पुढे होते. पण तुकोबारायांच्या जीवनामध्ये त्यांना भक्ती हा पंचम पुरुषार्थ साध्य करायचा होता. भक्तीच्या कलशस्थानी तुकोबारायांना विराजमान व्हायचं होतं. मग त्या भक्तीच्या वाटा कोणाला विचाराव्यात, कोण बरे ते सांगेल. आता ज्याला वाट विचारली त्याला ती वाट सांगता आली पाहिजे. आता त्या दिवशीच्या नरसिंहपूरच्या कीर्तनामध्ये
मंडलिक महाराजांनी सांगितलं, वाटा दाखवणारे कमी आहेत, वाट लावणारे भरपूर आहेत. तुकोबारांच्या पुढं मला नक्की कोण वाट दाखवेल, नाहीतर तुकोबारांची सुद्धा वाट लावणारे बरेच होते, पण वाट लावणारे असले तरी तिची वाट लागत नाही बरं. तुकोबारांच्या पुढं ज्यांचं आदर्श जीवन, जे भक्तीमध्ये अग्रेसर आहे, शक्तीमध्ये अग्रेसर आहे, बुद्धीमध्ये अग्रेसर आहे, असं कोण तर आहे. सगळे भक्त बाजूला सारले, कोणाकडे गेलेच नाहीत आणि मारुतीरायांची निवड केली. खरोखर ज्यांनी भक्ती केली आहे आणि त्या मारुतीरायाकडे गेले. तुकाराम महाराज कोणालाही शरण जाणारे नव्हते, कोणापुढे शरणांगती पत्करणारे नव्हते. मारुतीरायांच्या पुढे त्यांनी शरणांगती पत्करली. शरण शरण शरणाजी हानो शरणागती पत्करली. शरणागती पत्करण्याचे अनेक कारण असतात. आम्ही सुद्धा कुणाला तरी शरण येतो. संसारातली काही अडचण आली, संसारातलं काही काम असलं तर आम्ही भलत्या संख्या पुढे आमची शरणागती पत्करतो. तुकोबारायचे कोणापुढे शरणागती पत्करायला नव्हते आणि संसारातल्या कारणाविषयी तर अजिबातच नाही. महाराजांची शरणागती याच्याकरता की मारुतीरायाला म्हणतात की तुम्ही भक्तीमध्ये अग्रेसर आहात, भक्तीच्या कलशस्थानी आहात. तुमच्या जीवनामध्ये भक्ती करून तुम्ही देवाला आपलंसं केलेलं, तुम्ही देवाचं दास्यत्व केलंय. हनुमंते दास्यत्व, दास्यत्व निकट हनुमंते केले, हनुमंते केले प्रत्यक्षात प्रभूचे शरण प्राप्त केले आणि दास भक्ती केली. दास भक्ती करणं हे सहजासहजी कोणाला आवडत नाही. प्रत्येकाला मालक व्हायला आवडत. आणि हनुमंतरायांनी शेवटपर्यंत दास भक्ती केली. हनुमंतरायाचा अधिकार तर तो खूप मोठाच होता. हनुमंतराय हे प्रभू रामचंद्र स्वतः सांगतात की जीवदृष्टीने तो माझा अंशच आहे. कारण एकाच पिंडाचे येते. सगळं रामायण आपल्याला पाठीमागे जायचं नाही, सांगायचं नाही. पण हनुमंतराय एक दिव्य आणि प्रचंड शक्ती आहे. आज सुद्धा आहे, कारण ते चिरंजीवच आहे. भक्त असले तरी त्यांची जयंती का होते तर ते चिरंजीव आहेत. 7 चिरंजीव आहेत. त्या 7 चिरंजीवापैकी हनुमंतरायचे एक नाव आहे चिरंजीवापैकी. प्रभू रामचंद्राचे ते अंश आहेत. म्हणजे जीवदृष्टीनं माझा अंश आहे प्रभू रामचंद्र. आत्मदृष्टीनं हनुमंतरायाने मी एकच आहे आणि फक्त देहदृष्टीत तो माझा दास आहे. देहदृष्टीत दास आहे. ते हनुमंतरायाचं मोठेपण आहे. हनुमंतरायाच्या बद्दल किती जरी बोललं तर कमी आहे. आज त्यांची जयंती आहे आणि आपलं परमभाग्य त्यांच्या पुढे दुसरी कीर्तन सेवा मागली.
म्हणून मला आज एका ठिकाणी कीर्तन होतच, आता दोन्हीतले एक कुठलं तरी सिलेक्ट करायचं होतं. आणि त्यात प्रकर्षानं मी प्राधान्य दिलं, मारुतीरायाच्या पुढचं कीर्तन आपण अगोदर पत्करायचं बरं का. आनंद नगरची मंडळी तर प्रेमातलीच आहे. माझी अनन्य श्रद्धा मारुतीरायावरती. मारुतीराय हे यशाचं प्रतीक आहे. तुमच्या जीवनामध्ये जर कुठल्या कार्यात, संसारात, कुठल्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यश येत नसेल ना, तर माझ्याकडे या अंगठी देतो तुम्हाला, असं मी म्हणणार नाही बरं. भविष्यावरती माझा विश्वासच नाही. भविष्याचं काय सांगून बसला. ते भविष्य का रोज येतात दारावरती, त्यांचं सगळ्याच एकच ठरलेलं भविष्य असतं की तू सगळ्या भावकीच्या ओळखी पडला, पण भावकी तुझ्या होण्याच्या वाटेवर आहे. ठरलेलं बघ. तू सगळ्याच्या मतीला धावून जातो, पण तुझ्या मतीला कुणी धावून येत नाही. तू अनेक जणांच्या गरजा पूर्ण केल्या, परंतु तुझ्या गरजेला कुणीच उपयोगी पडत नाही. तुझ्यावरनं 2 मोठी संकट गेली, त्याच्यातनं तो वाचला. एकदा तर तुझ्या डोक्यावरनं रेल्वे गेली, पण तो खोला खाली होता. जाऊ दे, आपल्याला त्या भविष्यावरती विश्वास नाही, त्या अंतीवरती विश्वास नाही, खऱ्यावरती विश्वास नाही. ज्याच्या जीवनामध्ये यश प्राप्त होत नाही सहजासहजी, त्यांनी मारुतीरायाची उपासना करा. मारुतीराय यशाचं प्रतीक आहे. भगवंताला 6 गुण आहे: यशस्वी, ज्ञान, वैराग्य, औदार्य, ऐश्वर्य. आणि हे षडगुण भगवंताकडे आहेत, म्हणून त्याला षडगुण ऐश्वर्य संपन्न. पण भगवान परमात्मा असा उदार आहे महाराज, उदार आहे. लोकाला सतत तो देणार आहे. उदार चक्रवर्ती, वैकुंठीचा भूपती, पुंडलिकाची प्रीती विटे उभा राहिला. जगामध्ये उदार माणसं आहेत, असा उदार कोणच नाही. उदार तो हरी, उदार तो हरी, ऐसी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजता. हा 6 गुण आहेत भगवंताकडे. यश नावाचा गुण आहे. आपण महाराज देवाकडून 1000 घेऊ बरं का शेरकर महाराज. किती घेऊ सांगा, बोलत त्याला म्हणजे कीर्तन ओळखलं. देवाकडून किती घेऊ? 1000. पण देवाला गाजार नाही द्यायचं. जाऊ द्या. भगवान परमात्मा उदार आहे, आणि उदारपणामध्ये त्यांनी काय दिलं हे 6 गुण भक्ताला देऊन टाकले. यश नावाचा गुण कुणाला दिला असेल तर मारुतीरायाला दिला. यश नावाचा यशी थोरविला मारुती निरोपार म्हणतात. यश नावाचा गुण आहे. म्हणून मला बरीच मंडळी काही शंका कुशंका विचारत असतात. तर अशी एक शंका एक जणांनी मला विचारली की ज्यावेळेस नवरदेव लग्नाच्या अगोदर बारदाव्याला निघतो, काही ठिकाणी परण्याला म्हणतात निघतो, तर त्या गावामध्ये अनेक मंदिर असतात. देवाचं असतं, महादेवाचं असतं, पांडुरंगाचं असतं, म्हसोबाचं असतं, लक्ष्मी. पण तो कुठंच जात नाही. थेट निघतो वर्धाव्याला. तो कुठाच्या मंदिरात येतो? मारुतीच्या मंदिरात. आनंदनगर मध्ये कुठं जातात वर्धाला? मारुतीला जातात. त्या गावची खात्री करून घेतली मारुतीरायाला. आता मारुतीरायाचा तसा तर संसारी माणसाचा काही संबंधच नाही. मारुतीराय ब्रह्मचारी आहे, अजन्म ब्रह्मचारी बोलतात. पण तरी सुद्धा मारुतीचीच काय निवड करतो असं कारण मला एक जणांनी विचारलं. आता महाराज लोकांना सुद्धा गुराडीत पडेल असे प्रश्न लोक विचारतात बरं. पण त्याला सांगितलं, अरे मारुतीला येण्याचं कारण हे आहे की आतापर्यंत माझा हा ब्रह्मचारी आश्रम होता. आता ब्रह्मचारी आश्रमातून मी गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतोय. आणि तुझी जर कृपा असेल, तुझं दर्शन घेतलं आणि मग तुझ्या कृपेनं माझा गृहस्थाश्रम हा यशस्वी होणार आहे. तुझ्या कृपेने यशस्वी झाला पाहिजे. तू यशाचं प्रतीक आहे, म्हणून माझ्या गृहस्थाश्रमामध्ये तुम्हाला यश दे बरं. माझा संसार सुखाचा होते. आणि महाराज त्याची कृपा झाली का मग काय चिंताच नाही. तो यशाचं प्रतीक आहे, त्याच्या दर्शनाला जातात. मारुतीराय जिथं आहे तिथे यश आहेच, प्रश्नच नाही.
सकाळीच मी एक प्रसंग सांगितला मारुतरायाचा की ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली, शक्तीमध्ये बाण लागला छातीमध्ये आणि मूर्छित पडले लक्ष्मण, मूर्छित झाले. प्रभू रामचंद्राने पाहिलं, अरे लक्ष्मण हा मूर्छित झालेला आहे, जमिनीवरती पडलेला आहे, त्याला कुठलेही भान स्मरण राहिले नाही, आता बेशुद्ध अवस्थेत आहे. घाबरलेलं प्रभू रामचंद्र आणि राजवैद्य धन्वंतरी वैद्य त्या काळामध्ये अतिशय हुशार, कसलाही पेशंट असले तर सहजासहजी जाऊ देत नव्हते. प्रभू रामचंद्राने त्या सुशील नावाच्या वैद्याला बोलवलं. तो धन्वंतरी वैद्य होता. आता धन्वंतरी वैद्य या शब्दाचा अर्थ मला एक जणाने सांगितला, त्यांनी नाडी परीक्षण केलं का मला त्याच्या रोगाचं निदान करतो आणि त्याच्यावरती उपचार करतो, त्याला धन्वंतरी वैद्य म्हणायचं. त्याला कोणता आजार झाला त्याला विचारायचंच नाही, त्या नाडी परीक्षणावरती सांगतो त्याला आजार आहे. आता मला कोणत्या डॉक्टरवरती टीका करायची नाही, वस्तुस्थिती आहे. अर्धा तास डॉक्टर तपासतात त्याला, हा कर वो कर, खोकून दाखव, श्वास घेऊन दाखव, सोडून दाखव, पाय वर कर, हात वर कर, जांभळी दे, खोकून दाखव, श्वास घेऊन दाखव, जोरात घे, कमी घे. अर्धा तास क्रिया होते, अर्ध्या तासानं पुन्हा ते डॉक्टर त्याला म्हणतात तुला काय होते. पूर्वी ही पद्धत नव्हती. वैद्यानं परीक्षण केलेलं त्याचं रोग निदान करायचे आणि तो महाराज सुशील नावाचा वैद्य असाच तयारीचा होता. आला तो, आल्याबरोबर लक्ष्मणाची सगळी तपासणी केली, नाडी परीक्षण केलं आणि प्रभू रामचंद्राला थोडस बाजूला बोलावून घेतलं आणि कानात सांगितलं की नाही का, आताचे डॉक्टर सुद्धा एखादा पेशंट सिरियस असेल तर त्याच्या नातेवाईकाला बाजूला बोलवून घेऊन सांगतात की थोडासा पेशंट सिरियस आहे, आपण तर प्रयत्न करूच, आपल्या प्रयत्नाला यश येईलच, पण थोडीशी परिस्थिती मला तर अवघडच वाटते असं डॉक्टर बोलतात त्याला. तसं त्या सुशील नावाच्या वैद्याने सांगितलं, लक्ष्मणाची तशी परिस्थिती अवघडच आहे. आताच्या भाषेत सांगायचं झालं तर लक्ष्मण प्रभूला, सुशील नावाचा वैद्य प्रभू रामचंद्राला म्हणतो लक्ष्मणाची तशी परिस्थिती क्रिटिकलच आहे, पण त्याच्यावरती एक औषध आहे, संजीवनी नावाची वनस्पती, आणि ती वनस्पती आता इथं तिथं कुठं मिळू शकत नाही. आपल्याच परिसरात तर अजिबातच नाही सांगितलं. त्याला द्रोणागिरी पर्वतात जावं लागेल. द्रोणागिरी पर्वतावरून ती वनस्पती आणून लक्ष्मणाला सूर्योदयाच्या आत द्यावी लागेल. म्हणजे त्याला लिमिट आहे, तुम्ही 4-8 दिवसांनी आणलं तर चालणार नाही. सूर्योदयाच्या आतच ती वनस्पती आली पाहिजे आणि त्याचा काढा चूर्ण करून लक्ष्मणाला दिला तर निश्चित उपयोग होईल. आता द्रोणागिरी पर्वत किती दूर आहे, कोण आणणार आहे एवढ्या लांब, आणि तेही सूर्योदयाच्या आत आलं. प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं यशाचं प्रतीक असणारं मारुतराय आहे. मारुतराय एखादं काम घेतलं तर 100% होणारच, त्यात अडचणच नाही, काहीच अडचण नाही. आणि म्हणून मारुतरायाला बोलावून घेतलं, सगळी परिस्थिती सांगितली. सूर्योदयाच्या आत ती वनस्पती आली पाहिजे, नाहीतर लक्ष्मण हातसात जाईल म्हटले. काही नाही, धैर्यवंत आहेत महाराज, धैर्य देणार आहे. प्रभूला धैर्य दिलं, प्रभूच्या संकटामध्ये काम केलं. देव सगळ्यांच्या संकटामध्ये काम करतो, पण देवाला पण संकट असतं आणि त्या देवाच्या संकटामध्ये काम करणारे मारुती आहेत, त्यांचं संकट दूर करणारे. आता त्यांचं जर दूर करत असतील तर आपली संकट किरकोळ जात महाराज. म्हणून प्रभूला घाबरू नका, मी घेऊन येतो, तुम्ही निश्चिंत राहा. श्वास सोडला प्रभू रामचंद्र, कारण मारुतरायांनी काम जर हातात घेतलं 100% होणार. तर आम्ही किरकोळ जरी काम एखाद्याला सांगितलं, शेरकर महाराज 50 तक्रारी त्याच्या येतात. आनंदनगरला जायचंय कीर्तनाला, त्याला बोलवून घेऊन ये, आपल्याला जोडदार एखादा असला पाहिजे. तो पहिल्यांदा उत्तर आला, तू घरी असेल का? अरे बाबा घरीच असतो, कुठे जात नाही. घरी असेल म्हटलं, पुन्हा मला त्यांच्या दारात पुत्र आहे का? जाऊ द्या, विनोदाचा भाग सुद्धा हनुमंत जायचं काम असं होतं. होय म्हटलं का संपलं. पुन्हा त्याची तक्रार मी घेऊन येतो आणि उड्डाण मारलं महाराज.
प्रचंड बुद्धी आहे, प्रचंड शक्ती आहे. म्हणून मनोजव मारुत तुल्य वेगम बुद्धिमत्ता वरिष्ठा. बुद्धीमध्ये श्रेष्ठ, शक्तीमध्ये श्रेष्ठ. काही माणसं बुद्धीमध्ये श्रेष्ठ असतात, पण शक्तीनं असं की जोरात वारा सुटला तरी त्यांना धरावं लागतं. बघितले मोठे इंजिनियर भारत, त्यांना पॅकेज 40-50-20 लाखाचे, पण हातापायाच्या काहीच समजत. काही प्रचंड बुद्धी नाही, शक्ती नाही, वजन 100-125 किलो, पण तुका म्हणे ऐशी बुद्धी जायची असाही काही प्रकार. मला ते पुरुषोत्तम महाराजांनी एकदा दृष्टांत सांगितला होता. आळंदीमध्ये एक पैलवान होता, दांडगा पैलवान, 100-125-150 किलो वजन. कुस्त्याला निघाला होता आणि गाडी करून निघाला. त्याने स्विफ्ट कार भाडू तरी केली आणि तिथं जायचं. आणि मग तो प्रवास 500 किलोमीटरचा कोल्हापूरपर्यंत. आणि मग ड्रायव्हरून दोघंच गाडीत होते. आणि मग गाडी चालवून थोडासा कंटाळा आला ड्रायव्हरला. आणि एका ठिकाणी गाडी थांबवली. म्हणजे चहा पाण्याकरता थोडी रेस्ट घेऊया, विश्रांती घेऊन पुढे जाऊ, 15-20 मिनिटाची विश्रांती घेऊ. आणि ड्रायव्हर म्हटला पहिलवान साहेबाला, म्हटला तुम्ही थांबा, नाही तुम्हाला उतरायचं असलं तर चहा पाणी करू. त्या पहिलवानाने विचार केला, म्हणजे मी मगाशी गाडीत 2 तास झालं बसलोय, त्यालाही बरोबर दांडकं म्हणला वर मागं थोडं फिरवतोय, उपसा ना काही किती आवडतोय मला. ड्रायव्हर उतरला आणि खाली गेला तिकडे टॉयलेटला. तोपर्यंत महाराज ह्यानं ती गिअरचं दांडकं दोन्ही हातात धरणं उपसूनच काढलं. ड्रायव्हर आला, ड्रायव्हरला म्हटला 2 तास झाला आवडतोय मला, एका हातानंच काढलं मला. त्याला काय टाकेल, विनोदाचा भाग सोडून द्या. काही ठिकाणी ताकद आहे पण बुद्धी नाही, काही ठिकाणी बुद्धी आहे पण ताकद नाही. मारुतरायाच्या बाबतीमध्ये त्यांना बुद्धी दिली आहे, शक्ती दिली आहे. तिथं गेले, उड्डाण केला आणि द्रोणागिरी पर्वतावरच गेले तर सगळी हिरवीगार वनस्पती त्या डोंगरावर दिसायला लागली. पण संजीवन नावाची वनस्पती कुठले कळायलाच तयार. कुठले चुकीची नेली तर काय करायची, मग आता करायचं काय. म्हणून शिफ्टी लांबवता येत होती त्यांना आणि आखोडी करता. आणि त्या शिफ्टीनं महाराज द्रोणागिरी पर्वत आवळून टाकला, गाठ मारली शिफ्टीची तळाला आणि जोरात उडी घेतली. उडी घेतल्याबरोबर ते मुळातूनच निघालं. जसा भुसभुशीत रानातला मुळा उपसावा, मुळा उपसायला काही ताकद लागते का, काय नाही. 2 हाताने धरला तरी भुस दिशे निघतं ते. तसा मुळा उपसावा तसा ते द्रोणागिरी पर्वत उपसूनच बाहेर काढला. पण निस्ता बाहेर नाही काढला, पुन्हा उजव्या हातावरच घेतला. मेडिकल मधलं औषध काही लक्षात येणार म्हणून मेडिकलच गुंडाळलं सगळं. डॉक्टरला दाखवून कुठले पाहिजे ते औषध सगळंच आणले म्हणजे. आषाढ झाले प्रोग्रामचं म्हणजे मला शंका आली की बाबा ह्या कन्फ्यूज झालं मला असं की कुठला वनस्पती आहे ही संजीव नावा कळतच नाही. की वनस्पती सुषेद नावाच्या वैद्यानं त्या डोंगरातली बरोबर पाहिली, काढली आणि लक्ष्मणाला सूर्योदयाच्या ती वनस्पती दिली. झोपेतून उठावं असं लक्ष्मण उठले. एवढे उपकार आहेत मारुतरायाचे म्हटले. आता का शक्ती लागली वगैरे वगैरे तो भाग मी सांगणार नाही. आपल्याला काल्याचं कीर्तन आहे, पण आजची सेवा मारुतरायांच्या पुढे आहे. त्यांचा थोडासा मी आढावा घेतला. त्यागाचं प्रतीक आहे मारुतरायांचं. कामच नाही तेथे क्रोधही कैसा, तेथे कैसे भांडण. अजून एक प्रभू रामचंद्र मारुतरायाचं उदाहरण देतो आणि पुढे जातो. आणि कीर्तन सेवा बरोबर 11 वाजले, 11:45 संपवतो बरं. कारण डायरेक्ट ऊनच आहे, मला पण कळत नाही. हा मंडप असला तरी इतकी उन्हाची प्रखरता आहे, त्यामुळं थोडस 11:30 म्हणलं तरी माझी तयारी. तसं काही नाही. एक जण तात्याने सांगितलं एकदा कीर्तन. तात्या म्हणले मी एका ठिकाणी बापूसाहेब कीर्तनाला गेलो आणि मला 2 कीर्तन होते. आणि मी म्हटलं मी आज अर्धा तासच कीर्तन करून पुढे जाणार. तर म्हटला कुठला एक जण उठला आणि मला म्हटला
की मी मीटर प्रमाणे पैसे देईन. आता विष्णू भाऊ आपल्या कीर्तनाला मीटरच नाही. मग काही भाडं ठरवत नाही. तर मी सांगतो तू मागुतरायचं उदाहरण भारत बुद्धीमध्ये श्रेष्ठ आहे, शक्तीमध्ये श्रेष्ठ आहे. आणि उपासना करणाऱ्या भक्तावर त्यांची नेहमीच कृपा असते बरं मागुतरायची. अजून एक उदाहरण सांगतो, त्यागाचं प्रतीक. ज्यावेळेस सीतामाईंचा शोध लावला आणि अयोध्येमध्ये आले, प्रभू रामचंद्राला वाटलं की ह्या वानर सेनेने किती मला मदत केली, लंका घेतली ती प्रभू रामचंद्राने घेतली नाही महाराज. प्रभू रामचंद्राला लंका घेण्यापर्यंत जावंच लागत नव्हतं, कारण त्यांचं सैन्यच तेवढं सक्षम होतं. म्हणून तुकोबाने ते वर्णन करत असताना असं वर्णन केलंय की वानर हाती लंका घेवविली म्हणे तुका. आता तिथं तुकोबारांना म्हणावं लागलं असतं, रामा हाती घेतली लंका. रामाचं कारणच आहे, प्रभू रामचंद्र म्हणाले माझं सैन्यच एवढं आहे. बघा राम उशीर आहे बघा, हनुमंत लवकर आले. बरं असू दे, आता हनुमंतराज रामाला माफ करणार, दुसरं कोण करणार. विनोदाचा वाद सोडून द्या. आणि वानर हाती घेतली लंका, वानराकडून लंका घेतली. आणि त्या वानराचं कुठंतरी कौतुक करावं, कुठंतरी सन्मान करावा, सीतामाईला सुटून पुन्हा. आणि चांगलं काम केलं तर कुठंतरी शाबासकीची थाप पाठीवर देत जावं, कौतुक करावं. म्हणजे त्याला फळ आणखी काम चांगलं करण्याकरता प्रोत्साहन देतो. आपल्याकडे हा विषयच नसतो महाराज. जाऊ द्या. आणि मग रामपंचायत भरवली. प्रत्यक्षात लक्ष्मण, सीतामाई, प्रभू रामचंद्र, हनुमंतराय त्या सिंहासनावरती आहेत, रंगमंचावरती आहेत. आणि सगळ्यांना बक्षीस भरभरून द्यायचं काम झालंय. नळ, नीळ, जांबवंत, अंग सगळ्यांची नावं घेत आहेत. मोठमोठी बक्षीस आहेत महाराज, अवाढव्य बक्षीस आहेत. सगळ्याला वाटतंय मुक्त असताना प्रभू रामचंद्र आणि सीतामाई तिथं बसलेले आहेत. आणि एकच लक्ष की मारुतीरायाचं नाव कधी येत आहे आणि त्यांना केवढं बक्षीस देत आहेत. त्यांना फार मोठं बक्षीस दिलं पाहिजे, यांच्यापेक्षा त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि एक लक्ष केलं मारुतीराय आणि सगळ्यांची नावं पुकारत 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 समारोप होत आला. 12:15 वाजत आले तरी मला अजून चाल नाहीच. मग सीतामाईला वाटलं कदाचित मोठं बक्षीस असेल आणि मग ते मोठं बक्षीस कदाचित पाठीमागे ठेवलं असेल. मोठं बक्षीस पाठीमागे ठेवावं लागतं. चांगला चाल मानणार असला तर त्याला कदाचित मागे ठेवावं लागतं. त्याला रागाला काय म्हणून तू चांगली चालली नेहमी मागे राहत असते, तुम्ही कशाला घ्यायचं. समाधान करावं लागतं त्याचं. आणि मग आता शेवटला असेल, शेवटपर्यंत मारुतीरायाचं नाव घेतलंच नाही. आणि एकदम प्रभू रामचंद्र म्हणाले आत्ताचा जो कार्यक्रम आहे बक्षीस समारंभाचा तो आता संपलेला आहे. आपण सगळ्यांनी स्वगृही जायला काय हरकत नाही. सगळी वानरसेना उठली निघाली. मग मात्र आईसाहेबाला राहतो म्हणजे कुणाला सीतामाई. अहो म्हणजे तुम्हाला काही कळतं का नाही म्हटल्यावर तो अधिकार त्यांनाच आहे म्हणजे काय चुकलं माझं. अहो त्या मारुतीरायांचं जेवढं योगदान आहे, जेवढा सिंहाचा वाटा आहे, तेवढा कुणाचाच नाही. आणि त्यांना तुम्ही मात्र काहीच बक्षीस दिलं नाही, त्यांचं नाव पण तुम्ही घेतलं नाही. प्रभू रामचंद्राला हे काही कळत नव्हतं का? माहित होतं की ह्या बाबाला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही. द्यायचं असेल तर योग्य द्यावं, त्याच्यापेक्षा नाही दिले तर मग चांगलं, काही अडचण येत नाही. पण त्याची किंमत कमी व्हावं असं नाही द्यायचं आणि आपली किंमत राहिली पाहिजे. त्याला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही, ती त्याला माहित होतं प्रभू रामचंद्राला, मग दिलंच नाही. मग ते म्हणाले आलं जानकी तुझ्या हे लक्षात आलं होतं तर तू अगोदर का सांगितलं नाही.
आता माझ्याकडे जे होतं ते सगळं मी देऊन टाकलेलं आहे. आता माझ्याजवळ काहीच नाही राहिलं, मी सगळं वाटून टाकलं. आता देवाजवळ काही नाही असं होतं का? तर सांगितलं. सीतामाईंचा पण विश्वास बसला आणि म्हणाल्या, जाऊ दे आता तुमच्याकडे काही नाही, ठीक आहे, पण माझ्या वडिलांनी आपल्या लग्नामध्ये एक दागिना मला दिलेला आहे, अमोल किमतीचा आहे. मी तो गळ्याला पण लावला नाही, तसाच तिजोरीत जपून ठेवलेला आहे, आणि तो देऊ का? प्रभू रामचंद्र हसले, अगं जानकी, तुझ्या वडिलांनी दिलेला आहे, तुला दिलेला आहे, त्याच्यावर माझा काय मालकी हक्क आहे? कदाचित उघड नाही, पण मनात म्हणाले असतील, मी काही कलियुगातला काही मानव नाही, सासरवाडीच्या प्रॉपर्टीवरती डोळा ठेवला. तुझ्या वडिलांनी दिलेला आहे, मालकी तुझी आहे त्याच्यामध्ये. काय आपल्या मुलीचं लग्न असलं तर त्या मुलीचे वडील आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या परिस्थितीप्रमाणे त्या मुलीला काही भेट वस्तू देत असतात. त्या दिल्या पाहिजे. आपण त्याला अलीकडच्या काळात रुखवत म्हणतो, काही लोक लिहायला जुन्या काळात त्याच्या संसारामध्ये उपयोगी पडणाऱ्या वस्तू ते वडील त्याच्या कुवतीप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे देत असतात. सगळ्याला काही सारखं नाही, पण त्याच्या परिस्थितीनं जो तो वडील काही काहून देत असतो. पण जनक राजानं आपल्या मुलीला, आपल्या कन्येला लग्नामध्ये तितक्या काही बाकीच्या सारख्या सटर बटर वस्तू न देता एकच वस्तू दिली होती, आणि तो म्हणजे नवरत्नाचा हार दिला होता. कशाचा? नवरत्न. नवरत्न म्हणजे 9 प्रकारची रत्न होती, ती अमोलिक रत्न होती, आणि त्याच्यातील एक एक रत्न जनक राजाने दिलेलं ते पृथ्वी मोलाचं होतं. रामायणामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. पृथ्वीचा मोल म्हणजे एक रत्न. एकराची 2 एकराची किंमत नाही, गुंठा अर्धा गुंठा. पृथ्वीची, संपूर्ण पृथ्वीची किंमत होईल तेवढी किंमत एकाच रत्नाची होती. काय अमोलिक रत्न असेल महाराज. आणि अशी 9 रत्न होती त्याच्यामध्ये. 9 वेळेला पृथ्वीची किंमत करावी तेवढी एका हाराचीच किंमत होत होती. आणि असा हार आपल्या एकुलता एक मुलीला जनक राजाने लग्नामध्ये भेट म्हणून दिला होता. आणि तो आईसाहेब म्हणतात, मी गळ्याला पण लावला नाही, वनवासाला जावं लागलं, तिजोरीत ठेवून दिला, तसाच आहे, मी देऊ का? देऊन टाक म्हणले, काय अडचण नाही. तिथून गेल्या राजवाड्यामध्ये आणि तिजोरी उघडली, तो हार घेतला वनरेडमध्ये आणि घेऊन आले. तिथं मारुतीला बसलेले आणि आपल्या मालकाच्या हातात देऊन टाकला. प्रभू रामचंद्राच्या हा देऊन टाका हार घेतले, काय हरकत नाही. प्रभू रामचंद्राने तो हार घेतला आणि बघितला पण आहे, तसाच मारुतीच्या गळ्यात टाकून दिला. टाकून दिल्यावर हा बाबा लागला बघायला, माझा राम बाहेर नाही दिसतोय का? हार दिला आता मला, पण माझा राम बघितला पाहिजे. कारण रामाशिवाय हनुमंतरायाचा एक क्षणही महाराज स्मरणाशिवाय जात नव्हता. तुझी भक्ती असेल त्यांची, जे रामाला आवडत तेच का? मला एक जणांनी विचारलं, मारुतर हे अंगाला शेंदूर का लावून घेतात सगळ्या, काय त्याची भाव, त्याच्या पाठीमागचा हेतू काय असतो ना? काहीतरी हेतू. आता आम्ही कपाळावरती गोपीचंद लावतो, गोपीचंद लावतो. मला एक जणांनी कारण विचारलं, गोपीचंद लावण्याचं कारण काय? गोपीचंद या शब्दाचा अर्थ असा आहे की गोपींच्या पायाच्या खालची माती आहे. गोपींनी जिथे रासक्रीडा केली गोकुळामध्ये यमुनेच्या तीरावरती, आणि तिथं रासक्रीडा केलेल्या जागची माती म्हणजे गोपीचंद. आणि तो गोपीचंद आम्ही आंघोळ केल्यावर कपाळावर धारण केला तर आमचे विकार कमी होतात, आमचे द्वेष मत्सर कमी होतात. म्हणून तो गोपीचंद आपण कपाळाला लावतो. भगवंताने सुद्धा आपल्या अंगाला तो शिखर सगळा लावून घेतलेला आहे. मला विषयाचं अवांतर विषय सांगत बसायचं नाही, पण तो ह्याच्या अगोदर काय सांगत होतो? शेंदुराचं चालू होतं, मारुती हा शेंदूर. म्हणजे तुम्ही ऐकता हे लक्षात आलं, मी सांगता तुम्ही ऐकता. मग कीर्तनाचा लवकर सोडणार बघ. आता काय जी माणसं कीर्तन ऐकत नाहीत ना, तिथं मग 3 तास सुद्धा कीर्तन करतो. मग शेंदूर लावतात. त्याचं कारण असं आहे, एके दिवशी आईसाहेबाने भांगामध्ये थोडस शेंदुराचं बोट पुसलो. मारुतीला वाटलं अनावधानाला लागलं असेल काहीतरी, आपल्या तोंडाला कुठं
कलर लागला, कुठं गोपीचंद लागला, तर समोरची व्यक्ती त्याला म्हणते तुमच्या तोंडाला काहीतरी लागले, बरं दिसत नाही पण लागले, मग तो पुसतो. तसं आईसाहेबांना सरळ मारुतराय म्हणले, आईसाहेब तुमच्या डोक्यामध्ये भांगामध्ये थोडासा सेंदूर लागलेला दिसतोय अनावधाना. मग त्या म्हणाल्या मारुतरायाला, अनावधाना म्हणल्या मी आवर्जून लावलाय. का लावलाय तर भांगामध्ये सेंदूर लावलेला प्रभूला आवडतो, प्रभू रामचंद्राला खूप आवडतो. खरंच? अहो म्हणले खरंच आवडतं. मग म्हणले तुम्ही जर भांगात लावत असेल तर मी सगळ्या अंगाला लावतो, किती आवडेल. देवाला आवडेल ते करावं म्हणून त्यांनी शेंदूर सगळ्या अंगाला लावलेला असा इतिहास आहे त्याचा. असो, प्रभू रामचंद्र हे हनुमंतराय हे निष्ठावंत भक्त आहेत. आणि मग असा हा अमोलिक हार आणला आणि प्रभू रामचंद्राने मारुतरायाच्या गळ्यात टाकला. बाहेरून बघितलं राम नाही, म्हणजे आत ते राम आहे का बघावा रत्नाच्या आत. मग इथं कसं बघायचं आहे साहेबांच्या पुढे. म्हणून झाडावर गेल्याने ते 9च्या 9 मणी भुगा करून टाकले सगळे. आणि बघितलं माझा राम आत दिसतोय, बाहेर राम नाही आतही राम नाही, मग ह्या हाराला मला करायचं का. आता 9 वेळेला पृथ्वीच्या किमतीचा हार आता जर एखाद्याच्या गळ्यात टाकलाच बरं का, तो मला वाटत नाही आपण भारत देशात थांबेल बरं का. पण तो हार माती मोल करून टाकला, शून्य किंमत केली त्या हाराची. आणि मग मात्र आईसाहेबांनी बघितलं खाली सगळं पीठच पडले, गळ्यात दिसला दोरा आहे. थोडा राग आला, माझ्या वडिलांनी दिलेला हार आहे, अमोलिक किमतीचा आहे आणि मारुतरायाला मोठ्या प्रेमाने दिला, त्याची काय किंमत केली त्याने. माती मोल करून टाकला, रागाला आले त्या. आणि वरून खाली बोलवलं, खाली या म्हटल्याबरोबर जोडून या कर उभा सन्मुख समोर हात जोडून, आईसाहेब अहो मी एवढा अमोलिक किमतीचा हार तुम्हाला दिला आणि तुम्ही त्याची काय किंमत केली, माती मोल करून काय करू आईसाहेब त्या हाराला मी घेऊ. माझा राम त्यात नाही आणि ज्याच्यात राम आहे ती वस्तू मी जवळच ठेवत नाही. आता दुसरा विष्णू असं कळत नाही, आपल्यात राम आहे तोपर्यंतच घरात आहे आपण. राम गेल्यावर फार तर पाहुणे रावळे 2 तास येईपर्यंत बरं का, नाही तर राम आला का गेट आउट. म्हणजे ह्याच्यात रामच नाही, म्हणजे राम नसल्यामुळे ती वस्तू जवळ ठेवत नाही. माझ्यासाहेब थोडं रागवल्या प्रेमानं, अहो तुम्ही एवढं रामाचं प्रेम सांगता, मग तुमच्यात राम आहे का असं विचारल्याबरोबर महाछत्रीदार दिसून आले. आणि रामच नाही, राम पंचायत, राम लक्ष्मण सीता हे सगळं आपल्या हृदयामध्ये दाखवलं. साठविला राहे ह्यामध्ये प्रत्यक्षात देवाला साठवणारे हनुमंतराय आणि त्यांच्या जयंतीचा उत्सव या ठिकाणी आपण सगळ्यांनी संपन्न केला. आज त्याची सांगत आहे, समारोप आहे. आजचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन आहे. काही कीर्तनकार विनोदाने सांगतात पगाराचं कीर्तन आहे. पगाराचं नाही, पगार रुजवून ये महाराज, पण हे कीर्तन प्रसादाचं आहे. प्रसादानं मनुष्य तृप्त होतो, म्हणून याला प्रसादाचं कीर्तन म्हणतात. आजच्या दिवसाला
आपण जी काही सेवा केलेली भगवंताची त्या सेवेचा प्रसाद आपल्याला प्रत्यक्षात भगवान परमात्मा देतो. भानुदास गीतीगात प्रसाद देतो पंढरीनाथ. मग तुम्हाला कृष्णाचं वर्णन करता, कृष्ण परमात्म्याने प्रसाद दिला, आजचा काला कृष्ण परमात्मा देतो आणि तुम्ही इथं पंढरीनाथ म्हणाला. आपल्याला माहित नाही की कृष्ण परमात्म्याचं बालरूप म्हणजे पांडुरंग आहे. तुकोबारायचं त्याला प्रमाण आहे. पांडुरंग बाळमूर्ती गायी गोपाळ सांगारती. पंढरपूर असला कृष्ण अवतारामध्ये जी काही थोडी इच्छा राहिली गायी राखायची, पंढरपूरला सुद्धा त्यांनी गायी राखल्या आणि गायी राखण्याचं त्याचं ठिकाण म्हणजे गोपाळपूर. गोपाळपूरला अजून गायी राखलेले त्या गायींच्या खुराच्या खुणा आजही पंढरपूरला गोपाळपूरला आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे कृष्णाचं बालरूप हेच पांडुरंगाचं स्वरूप आहे. बघा, पांडुरंग हा प्रौढ नाहीच, त्याला दाढी नाही, विषा नाही, त्याचं बालरूपच आहे. प्रसाद देतो पंढरीनाथ. तो प्रसाद देण्याकरता भगवान परमात्मा आज जिथं काल्याचं कीर्तन आहे त्या गावामध्ये, त्या मंडपामध्ये गुप्त रूपात येतो. कुठंतरी कोपऱ्यात जागा मिळत तिथं बसतो आणि सगळ्याला पुन्हा प्रसाद देतो. कोण कोण आलेला आहे, कोण गैरहजर राहिलेला आहे. त्याचा CCTV सगळा चालू असतो बा. त्याच्या CCTVला कधी लाईट जातच नाही मला सांगा. तर म्हणून भानुदास महाराज प्रसाद देतो पंढरीनाथ. तुम्ही म्हणाल की कीर्तनकार देतो, पांडुरंग कुठला? कीर्तनकार हा निमित्त आहे ना, पण प्रत्यक्षात देवच प्रसाद देतो. कीर्तनकार जर प्रसाद देत असता तर भानुदास महाराजाला थोडासा बदल करावा लागला असता. भानुदास महाराजाला म्हणावं लागलं असतं, भानुदास गीती गात प्रसाद देतो कीर्तनकार. तर कीर्तनकार हा प्रसाद देत नाही, तर प्रत्यक्षात भगवान परमात्मा प्रसाद देतो. म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. आणि तो प्रसाद असा आहे की किती जरी सेवन केला तर पुन्हा सेवन करावं लागतं. आता 25 वर्ष तुम्ही सेवन करता तरी सुद्धा आणखी पुन्हा सेवन करावाच वाटतो. त्याचा कंटाळाच येत नाही. बाकीचे रस काही आवडत असतील तरी त्याचा कंटाळा येतो, पण हा किती जरी रस सेवन केला तर त्यानं पोट भरत नाही. पोट सेविता न धाई भूक भुकेलीची आहे, तुका म्हणे पाही वास मुक्तीची. म्हणून काला म्हणजे काय आहे तर दोन पदार्थाचं मिश्रण म्हणजे काला आहे. मग दोन पदार्थ एकत्रित आल्याशिवाय काला होत. दूध भाकरीचा जरी काला करायचा झाला तरी दूध आणि भाकरी एकत्रित करावी लागते. दोन्हीचं मिश्रण एकरूप करावं लागतं आणि मिश्रण एकरूप झाल्याशिवाय तो काला होतो. मिश्रण एकरूप झालं का त्यातलं दूध संपून जातं, भाकरीचा भाकरीपणा संपून जातो आणि दोन्हीचं ऐक्य झालं का काला होतो. तसं इतकं काला कोणतं आहे तर जीव ब्रह्म्याचं ऐक्य. जीव म्हणजे तुम्ही, आम्ही आणि ब्रह्म म्हणजे देव. देव आणि भक्त एकरूप होणं म्हणजे काला आहे. हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधारी. आणि हा काला म्हणजे आणखी तुकोबाराय सांगतात आनंद आहे. काला म्हणजे आनंद आहे, आनंदाचं प्रतीक आहे. हा रसा आनंदाचा घोष करा हरिनामाचा, कोण हा देवाचा भागावी. कोण देवान आहे, कोण भाग्यवान आहे आणि त्यालाच काल्याचा प्रसाद मिळतो. कारण त्या कपाळाच्या व्यक्तीला काल्याचा प्रसाद मिळत नाही. त्याच्यापर्यंत तो काला पोहोचू शकत नाही, तो इथे येऊ शकत नाही. त्याला एकच उत्तर आहे, तो भाग्यवान पाहिजे, तो दैववान पाहिजे आणि त्यालाच तुकोबाराय म्हणतात काल्याचा प्रसाद मिळतो. बरं, म्हणून तुकोबाराय म्हणतात काल्याचा प्रसाद आम्ही सेवन केला पण आमचं पोट भरलंच नाही. पोट सेविता न धाई भूक भुकेलीची राही, तुका म्हणे पाही कोण वासुमातीची. आम्हाला पुन्हा काला सेवन करायचा आहे आणि त्या काल्याकरता आम्ही परत जन्म घेऊ, उपजवून या पुढे येऊ. कारण एवढं सुख कोणतं आहे काल्यामध्ये काय आहे तर तुकाराम महाराज सांगतात की मी भगवंताच्या समवेत काला केलेला आहे, तो काला सेवन केलेला आहे आणि तो अनुभव मला आहे. तुमच्या आमच्या मनामध्ये एक शंका निर्माण होईल की तुकाराम महाराज तर कलियुगातले, आत्ताशी त्यांना वैकुंठाला जाऊन 375 वर्ष झाली आणि त्याच्यामध्ये ऍड केली तर 41 वर्ष 1 महिना 17 दिवस करा, एवढंच आयुष्य त्यांचं आता कलियुगातलं आयुष्यमान आहे. आणि कृष्ण परमात्मा हा कधी आहे तर द्वापार युगामधला आहे
आणि द्वापारयुग आणि कलियुगामधलं अंतर जर बघितलं तर कमीत कमी 5000 वर्षापेक्षा जास्त झालं. तर तुकोबारा म्हणतात त्याच्या समवेत आम्ही काला केला. म्हणजे कसं शक्य आहे? तिथलं सुख आम्ही स्वतः उपभोगलं, हे कसं शक्य आहे? तर तुकोबारा त्याचं उत्तर देतात, जेवढे म्हणून देवाचे अवतार झाले त्या देवाच्या प्रत्येक अवतारामुळे मी आलेला जातो येतो आम्ही देवाची सांगा तुका म्हणे गात देवनाम. आणि एवढंच नाही तर नाही यावे जावे लागत अहो अखंडित जैसे तरी देवाबरोबर आम्ही सतत आहोत. कोण होता महाराज देवाबरोबर? त्याची भूमिका तुकोबाराने स्पष्ट केली. निद्रा करिता होतो सवेची लंका घेतली तई वानर गोळगाई सजवी चारित मेरत प्रत्येक अवतारामध्ये आले आहे. मग तिथं तुकोबारा म्हणतात अमर्याद देवाच्या संगतीमध्ये काय होतं महाराज? सुखच. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कुंदला मागे पुढे संगती पंगती देवासवे घडे नित्या नित्य जोडे तेची साथ. देवाच्या संगतीमध्ये अमर्याद सुख. त्या सुखाला महाराज मर्यादा नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्णाला घडी आनंद नाही. मग तिथं कुठलं सुख होतं? तर आधी दैविक सुख, आधी भौतिक सुख आणि आध्यात्मिक. या सुखाची कल्पना आपल्याला नाही. आपल्या सुखाची कल्पना मर्यादित आहे. आपल्या सुखाच्या कल्पनेला मर्यादा येते. आपलं सुख सुख म्हणजे काय? तर त्याही सुखाचा तुकोबाराने एका ठिकाणी घोषवारा केला. संसारी लोकांचं सुख म्हणजे काय? तर त्या संसाराची कल्पना तुकोबारा एका ठिकाणी आपल्याला देतात. संसारी लोकांचं सुख किती मर्यादित आहे. तर ल्यावे खावे यावे कुठे हो नाही नुसतं ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची हाव संसारी माणसाची कल्पना सुखाची एवढीच आहे. त्याच्यापेक्षा पुढे जात नाही. आणखी जर संसारी माणसाला काय वाटत असेल तर वाढावे संतान व्हावी धनधान्य हेची करीत असे हाव संसारी. वेन मांडवाला जावा 2चे 4 4चे 16 16चे 32 64 पुन्हा 128 256 वेल मांडवाला जाऊ मांडव मोडून खाली पडला तरी चालेल. संसारी लोकांची सुखाची कल्पना मर्यादित आहे. पण तुकोबारा म्हणतात भगवंताच्या सानिध्यामध्ये आम्हाला जे सुख प्राप्त झालं ते आधी दैविक सुख, आधी भौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख. या सुखाची कल्पनाच नाही आपल्याला. हे सुख असं आहे की या सुखाचं रूपांतर कदापि दुःखामध्ये होऊ शकत नाही. शाश्वत सुख. संसारामध्ये काही वेळेला सुख आहे तर काही वेळेला दुःख आहे, काही वेळेला दुःख आहे तर काही वेळेला सुख आहे, असं परिवर्तन आहे. पण तिथं परिवर्तन नाही, नेहमीच सुख आहे. त्या सुखाचं पर्यावसन दुःखामध्ये होऊ शकत नाही. असं शाश्वत सुख म्हणजे आदिदैविक सुख. आदिदैविक सुख म्हणजे काय? तर तुकोबारा म्हणतात आदिदैविक सुख म्हणजे आमच्या दैवाला देवच आला. आता दैवाला मुलं बाळ पैसा सत्ता आणखी काही आलं तर माणसामध्ये त्याचं दैव बरं आहे. पण देवच जर दैवाला आला तर त्याचं केवढं भाग्य आहे. तुकोबारा म्हणतात आमच्या दैवाला देव आला. देव आला घरा देव आला घरा
देवाची गावा धन्य त्याच्या दैवा देवाले. आता दैवाला कुठं देव येतो का? मला वाटत नाही कुठं दैवाला देव आलेला. पण तुकोबारा म्हणतात आमच्या दैवाला देवा. तुकोबारा तिथं होते, निद्रा करीत होतो बाई, सगळीची लंका घेतली तरी वानर गोवळ गाई सवी चालीत फिरत असतो. आमच्या तिथं कोकणामध्ये तुकोबारा म्हणतात दैवाला देवच आला. देव येणं मोठी मुश्किल गोष्ट आहे. देव दैवाला येणं इतका आवड आहे, इतका आवड आहे. कुणाच्याही दैवाला येतो. आता कुणाच्याही अंगात येतो तो भाग वेगळा आहे. मला त्याला टीका करायची नाही. आता खरं खोटं त्या भक्ताला माहित, आपण सांगू शकत नाही. तुकोबारा नंतर आमच्या अंगात नाही आला पण आमच्या दैवाला देवाला देवाला घरानंदाच्या गावा धन्य त्याच्या दैवा देवाले. आणि मग काय झालं त्या गोकुळामध्ये देव आल्यामुळे लक्ष्मी आली. कारण जिथं देव आहे तिथंच लक्ष्मी असते. बरं आपण काय करतो, देवाला सोडून देतो, लक्ष्मीच्याच मागं लागतो. लक्ष्मी त्याच्या बापाला सापडत नाही. काय तर देवाची दाशी लक्ष्मी आहे. जयाचे नाम पापनाशी लक्ष्मी ऐशी जयाची दाशी पहाते पंजराशी सर्व भाग्याशी. देवाची दाशी लक्ष्मी आहे. पण देवाला सोडून राहू शकत नाही. जिथं देव आहे तिथंच ती येते. आणि कोकणामध्ये देव आला घरात तिथं आला. देव आल्यामुळे लक्ष्मीला तिथे यावं लागतं गोकुळामध्ये पहिल्यांदा. आणि गोकुळामध्ये देव आल्यामुळं लक्ष्मी गोकुळामध्ये आली. आणि गोकुळात जेवढी घरं होती त्या प्रत्येक घरामध्ये ती लक्ष्मी नांदू लागली. म्हणून प्रकर्षानं मी सांगतो आता कार्यक्रम कीर्तनामध्ये गोकुळामध्ये जेवढी लोक होते ना, जेवढी घरं होती ना, तेवढी सगळी घर श्रीमंत होती. सगळी घर श्रीमंत. मग घरोघरी झाला लक्ष्मी. आधी भौतिक सुखाचं वर्णन करतात. महाराज म्हणतात घरोघरी झाला. घरोघरी शब्दाचा अर्थ जेवढी गोकुळात घर होती तेवढी प्रत्येक आपण म्हणून सुद्धा घर सोडलं नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू लागते. म्हणून आज गरिबी आणि श्रीमंतीमध्ये दरी आहे. काही लोक श्रीमंत आहेत आणि काही लोक अतिशय गरीब आहेत. आपल्याला पाहायला मिळते श्रीमंतामध्ये तर इतके श्रीमंत आहेत, इतके श्रीमंत आहेत त्याची कल्पना आपण करू शकतो. आणि गरीबाच्या यादीमध्ये बघितलं तर त्याच्या गरिबीची आपण कल्पना करू शकतो. इतके गरीब लोक आहेत. म्हणजे ही दरी आहे, समानता नाही. पण गोकुळामधलं वैशिष्ट्य होतं
सगळेच लोक श्रीमंत आहेत, तिथं गरीब कोणच नाही. परवाच एक पेपर वाचत असताना भारत देशातील 10 श्रीमंत लोकांची नाव आली यादी. पहिला नंबर कोणाचा, दुसरा कोणाचा, तिसरा कोणाचा, भारतामध्ये श्रीमंत अशी 10 लोकांची एका पेपरमध्ये नाव आली होती. आणि म्हणजे बाकीची लिस्ट 100 पर्यंत पुढे येणार आहे. आता भारतातल्या 1 नंबरच्या श्रीमंत व्यक्तीचं उत्पन्न त्या पेपरमध्ये दिलं होतं मिनिटाला 26 कोटी रुपये. मोठा उद्योगपती होता, त्याच्या फॅक्टरीमध्ये 3 कोटी 4 कोटी रुपयाच्या गाड्या बनत होत्या. आणि अशा मोठ्या लोकांचं उद्योगपतीचं उत्पन्न हे मिनिटावर आहे, आपलं वर्षावर आहे. वर्षाचा टर्नवर आहे. म्हणजे जमीन आहे. आता मिनिटाला जर तितके कोटी आपण तर तुम्हाला हिशोब येईल मला वाटतं, आणि हिशोबाच्याच नोकरी झाल्या. तर मिनिटाला इतकं उत्पन्न होतं, तर मग तासाला किती असेल, आणि तासाला किती, तर दिवसाला किती, दिवसाला म्हणतात आठवड्याला किती, महिन्याला किती, वर्षाला किती. आपल्या बुद्धीच्या बाहेरचा विषय सोडून द्या. पण काही काही लोकांना जर बघितलं तर 2 वेळचं जेवण पण मिळत नाही. अशाही भारत देशामध्ये काही लोक अतिशय गरीब लोक आहेत. ही दरी आहे. आज मला हे का सांगायचं आहे प्रकर्षानं, तर कोकणामध्ये द्वापार युगामध्ये कृष्ण अवताराच्या काळामध्ये श्रीमंत आणि गरिबीमध्ये दरीच नव्हती. सगळेच लोक श्रीमंत आहेत. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. गोकुळामध्ये दैन्य नव्हतं. दारिद्र्याच्या अनुषंगाने शब्द आहेत दैन्य, आणि दारिद्र्य तर अजिबातच नव्हतं. म्हणजे सगळे लोक श्रीमंत आहेत. आणि दैन्य आणि दारिद्र्य हे कोणालाही आवडतच नाही. विनोदाने सांगत असतो दैन्य दारिद्र्य हे आवडत नाही, पण दारिद्र्याचं कारण लोकांना आवडतं. कृष्ण अवतारामध्ये दारिद्र्याचं कारण नव्हतंच. नित्य नाही तिथे. आता सगळे लोक श्रीमंत आहेत, कोणच गरीब नाही. चोरी नावाचा प्रकारच नाही. आता चोऱ्या इतक्या वाढल्या लोक दिवसा चोरी करायला लागले. पूर्वीच्या रात्री करतो. आणि मग आमचे निवृत्ती महाराज देऊकर सांगायचे कीर्तन ऐकली त्यांची. अरे गोकुळामध्ये एवढी सुबत्ता होती, एवढं सुख होतं. सोनं हे सुखाचं प्रतीक सांगितलं. आणि म्हणायचे सामान्य गवळण दही आणि दूध जर विकायला बाजारला निघाली तर त्या गवळणीच्या अंगावर 500 तोळं सोनं असायचं. मला वाटतं आता जर तेवढं सोनं त्या गवळणीने घातलं तर थांबून देणार नाही. एवढ्या विनोदाचा भाग सोडून त्या का तर सोनं प्रचंड महागलेलं आहे. आता तर महाराज काल उच्चांकच झालाय, 76,000 रुपये तोळा सोनं. आणि त्यांनी संकेत दिले थोड्या दिवसात 1,00,000 रुपये तोळा सोनं होतं. आणि असं इतकं महागाड सोनं, सामान्य गवळणीच्या अंगावर दही दूध विकायला निघाले तर 500 तोळ सोनं. सोन्याचं सुखाचं प्रतीक आहे. मग निवृत्ती महाराज विनोद करायचे आमचे आजोबा. कीर्तन ऐकलं गाण्याचं त्यांचं. म्हणजे दही दूध विकायला निघाले तर 500 तोळ सोनं अंगावर. हळूच म्हणायचे लग्नाला निघाल्यावर किती असेल. सोनं हे सुखाचं प्रतीक सांगितलं. आणि अशी सुबत्ता गोकुळामध्ये सगळीकडे आहे. कोकणातले सगळेच लोक श्रीमंत आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये दूध दुग्ध धन धान्य पैसा अडका रेलीचे आहे. आज ती दय आज विषमता आहे त्याच्यामध्ये. कृष्ण अवतारामध्ये खरोखर अशी सुबत्ता होती. म्हणजे आधी भौतिक सुख आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात घरोघरी झाला दैन्य दारिद्र्यास त्रास आला. तिथं दैन्य नाही आणि दारिद्र्य, सगळे लोक श्रीमंत आहे, सगळी सुबत्ता. आणि याही पेक्षा अति उच्चतम कोटीचं सुख म्हणजे आध्यात्मिक सुख. सर्वांना महाराज भगवंताच्या प्राप्तीचे ज्ञान प्राप्त झालं होतं. ती कोण गोड होती, त्या कोण गोळ नव्हत्या. गवळीया चिता कपिरी गोड होळी, पण त्याला भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान झालं होतं. लोका गोकुळीच्या जपत. अशा प्रकारे 3 प्रकारची सुख तिथं लोणी घेत होती. तुकोबारा म्हणतात गोकुळीच्या सुखा अंत पारे नाही रेखा.
सुखाला अंत नाही, पार नाही, असं अलौकिक पारलौकिक सुख तुकोबाराय म्हणतात आम्हाला तिथे प्राप्त झालं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की हे सुख आम्हाला परत परत उपभोगायचंय. पुरता पुरती आस सेवावी हे या कार्याच्या प्रसादाकरता आम्ही परत जन्म घेऊन या पुरती येऊ. काला खाऊ दही भात. महाराज वैकुंठामध्ये काला नाही का? त्या वैकुंठामध्ये काला नाही बरं. तुकोबाराय कार्याकरता परत आनंदनगरलाच यावं लागते. वैकुंठाला जरी गेला तर तिथे काला नाही. वैकुंठी तो ऐशे नाही कवळ नाही बरं. का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष निष्ठा काला देवामध्ये होत नाही, निष्ठा काला संतांमध्ये होत. जिथं देव आणि संत आहे तिथं काला होतो. असा काला तुकोबाराय म्हणतात वैकुंठामध्ये नसल्यामुळे आम्ही परत त्या कार्याकरता जन्म घेऊ आणि मग तो काला सेवन करू. सेवन करत असताना आम्ही एकटे करणार नाही. आपण पोट्यासारखं हवरटासारखं एकटे खाणार. आम्हाला मिळालेला काला आम्ही इतरांना देऊ. हे सहकाराचं तत्व सांगितलं. एकमेका देऊ सुखे घालू जे काही आपल्याला मिळालं त्यात इतरांना पुढं दिलं तर त्याच्यामध्ये वाढ होते, त्याच्यामध्ये आनंद मिळतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात हे सहकाराचं तत्व आहे. इतराला देत राहिलं पाहिजे. म्हणून तो काला आम्ही इतरांना तुकोबाराय म्हणतात दिला बरं. आम्ही एकट्याने खाल्ला नाही. एकमेका देऊ देऊमुखी. आणि तो काला कुठं केला? तुमच्या वाळवंटामध्ये केला. आणि तुकोबाराय सांगतात तो यमुनेच्या तीराच्या वाळवंटामध्ये केला. ते वाळवंट कसं होतं तर बरोबर होतं, नीट होतं आणि उत्तम होतं. हे तीन जरी समानार्थी शब्द असले तर तुकोबारायनं त्याच्यातून वेगळा अर्थ अभिप्रेत होतो की ते वाळवंट अर्थता सत्य आहे, स्वरूपता सत्य आहे आणि फलताही सत्य आहे. अशा वाळवंटामध्ये तुकोबाराय म्हणतात तो काला केला. तुका म्हणे वाळवंट असं वाळवंट वैकुंठामध्ये गेला ते नाही बा. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे उपजोनिया पुढती उपजोनिया
भात गाना खाओ गई राम बाबा राम वैकुंठी तो ऐसे नारी वैकुंठी तो ऐसे नारी बराचसा वेळ झालेला आहे. राहिलेल्या उर्वरित अतिशय छोट्या वेळामध्ये भगवंताने गोकुळामध्ये काही चरित्र केलेलं आहे आणि त्या चरित्राचा उच्चार हा काल्याच्या कीर्तनामध्ये करावाच लागतो. जर आपण त्याचं चरित्र गोकुळातल्याच जे भगवंताने चरित्र केलं त्याचा जर उच्चारच केला नाही काल्याच्या कीर्तनामध्ये तर आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं ते काल्याचं कीर्तन यथार्थ ठरू शकत नाही. म्हणून जितकं जमेल तेवढं अतिशय थोडक्या वेळामध्ये त्याच्या चरित्राचा आपण उच्चार करायचा. हे चरित्र आपण मनाने उच्चारच नाही, तुकोबराने आपल्याला सूचित केलेलं आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये केलेल्या चरित्राचा उच्चार. त्याचं चरित्र तर द्वारकेमध्ये पण आहे, त्याचं चरित्र तर मथुरेमध्ये पण आहे. प्रकाशाने सांगतात गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा उच्चार. पण त्याचा उच्चार केल्यावर आम्हाला फायदा काय? फायद्याशिवाय आम्ही काही करणार नाही, महाराजांना माहितीच. त्याच्या मधला फायदा तुकोबाराय सांगतात. तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी ह्या भवसागरातून त्याला सुखरूप पेरतात. आणखी काय फायदा झाला तर मनुष्य म्हटल्यानंतर त्याच्याकडून कळत नकळत काही दोष वाचिक मानसिक दोष होतात आणि त्या दोषामुळे त्याला अपवित्रपणा प्राप्त होतो. भगवंताच्या या चरित्राच्या उच्चारापासून तुकोबारानंतर त्याला पवित्रपणा प्राप्त होतो. म्हणून पवित्र होईन चरित्र उच्चारे कृपाच्या आधारे गोचरिया. दुसरा फायदा. तिसरा फायदा सांगता त्याच्यावरती भगवान कृष्ण परमात्मा कृपा करतो. तुका म्हणी आवडी धरी कृपा करी म्हणून. तिसरा फायदा. आणि तुकोबारानंतर तुम्ही दिसतं परिवारातल्या कीर्तनकारासारखं सांगत नाही तर मी स्वतः करतो. गायी नती दिला चरित्र वाढे राखिले सवंगडे सही गाई. मी स्वतः ते चरित्र गातो. तुकोबाराचे 100 अभंग आहेत बाळकडेचे. त्याच्यात भगवान कृष्ण परमात्म्याच्या फक्त बाळ लीलेचंच वर्णन आहे. म्हणून गायी नती दिला मी स्वतः गातो. त्याने चरित्र केलेलं आहे. चरित्र कोणाचं होतं तर चरित्र फक्त दोघांचंच होतं. चोपदाराचं एक महाराजाचं बरं दोन आहेत. तर चरित्र हे चोपदारांचं महाराजाचं होत नाही. विनोदाला बोलतो पण चरित्र दोघांचं होतं. एक चरित्र देवाचं होतं, दुसरं संतांचं चरित्र.
आणखी प्रकर्षाने सांगायचं झालं तर चरित्र कोणाचं होतं तर जो चारित्र्य संपन्न आहे त्याचं चरित्र होतं. मग भगवान कृष्ण परमात्मा चारित्र्य संपन्न असल्यामुळे त्याचं चरित्र झालं. त्याचं किती मोठं चरित्र आहे. त्या तुकोबाने सांगतात तुका म्हणे मही पत्र पुढे शाही आणि पृथ्वीचा कागद केला आणि समुद्राची शाही केली घ्यायला गेला तर ते सुद्धा कमी पुढे इतकं त्याचं आगामी चरित्र आहे. मग आपण काही 4 वाजेपर्यंत कीर्तन केलं म्हणजे संपलं का? खूप मोठं चरित्र आहे. त्या चरित्राचा उच्चार करायचा. तर त्याच्या चरित्राचे 2 भाग तुकोबाराने केले. पहिला भाग रांगत असताना चरित्र केलं आणि दुसरा भाग गाई राखत असताना चरित्र केलं. मग रांगताना काय चरित्र केलं? रांगत रंगणी चोरी करोनी रांगत चोरी करोनी रांगत रंगणी चोरी करोनी धावून धरती गौरवणी धावून धरती गौरवणी धावून धरती गौरवणी धावून धरती गौरवणी भाग्य की चरणी देती गारा 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 नवलखी साधने नवलखी साधने नवलखी पत्रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी बांधती चरणी दिगी गाराणी यशोदे साधनी दहिमत पक्षी तमाल मिले नवल केली साधने कृष्ण आळवा आळवा पडतो मागणी दाखवा कृष्ण आळवा आळवा. कृष्ण परमात्मे रांगत असताना चोरी करायला सुरुवात केली. आणि माझे सवंगडी गायीची सेवा करतात, गायीचं रक्षण करतात, गायीचं पालन पोषण करतात आणि या गायीपासून निघालेलं दूध दही तूप लोणी ताक हे सगळं विकलं जाते. आम्हाला ताकाचं पाणी पण मिळत नाही. माझे सवंगडे रोड झाले आणि मथुरेमधले सगळे राक्षस मात्र हे दही दूध तूप लोणी खाऊन गेले झाले. हे चाललेलं इकडे राजकारण आता बंद झालं पाहिजे म्हणून ती धुरा कृष्ण परमात्म्याने हातात घेतली आणि म्हटले त्यांना सर प्राप्त झालं नाही तर चोरी करून का होईना पुन्हा दही दूध तूप खाऊ घालायचं. पहिल्या चोरीचा प्रयोग आपल्या कृष्ण परमात्म्याने घरातच केला. आता आम्ही दुसरा असला प्रयोग दुसऱ्याच्या घरी करतो. कृष्ण परमात्म्याने पहिली चोरी आपल्या घरात केली. डेऱ्यातच जाऊन लोणी खाल्ली. म्हणून ज्ञानोबाने वर्णन केले रांगत असताना चोरी केली. असो मग ह्या चोऱ्याची गाराणी कृष्ण परमात्म्याच्या राजवाड्यावरती आली. अवघ्या मिळवली गवळणी कृष्णाला संघाल गोकुळी राहावी का जावी या सगळ्याची गाराणी आली. त्या गवळणीला रोज महाराज चोरी करायची. त्या कर्मफळ उपासना करून ज्या सुना होत्या त्या सुनाच्या तोंडाला लोणी पुसायचा. हा बाबा सुनाच्या तोंडाला लोणी पुसायचं आणि जायचा निघून. मग एक गवळण म्हणते उद्याच्याला जर आमच्या घरी आला तर तुला पकडून ठेवेल, दिवसाच पकडे. मग हा म्हणतो मी भाज्याला सापडलो नाही तुला सापडतो का? रोज रात्रीच चोरी करतो, एके दिवशी तुझ्या घरी दिवसात चोरी करे म्हणून तो दिवसात चोरी करण्याकरता त्या घरात येतो. तर गवळण बाहेर धुणं भांडी करते. चौकाचा वाडा आहे, बाहेरून कडी लावली वाड्याला, आतून परतदाराला कडी लावली आणि हा दुपारीच डोकावतोय. हिचा काय कार्यक्रम झाला ते बाहेर धुणं होते. सासूबाई शेजारी नातवंडाला घेऊन गेल्या, घराला कडी लावली बाहेरून आतून आणि ह्यानं कसा प्रवेश केला ते लोणी बघून माहीत नाही. तुकोबाराजाचं वर्णन बाळकडी वगैरे करतात. माझी शिरोनिया नवनीत खाय कवाड ते आहे दार लागलेलं आणि महाराज दार लागलेलं आत प्रवेश करतो. आता त्यालाच माहीत कसा प्रवेश केला. जातो आणि तो डेरा 5-25 किलो वजनाचा भरलेला लोण्यानं खाली उतरतो.
आणि मांडी लांबव, 2 मांड्याच्या मध्ये तो डेळा घेतो आणि दोन्ही हाताने लोणी वरपायला सुरुवात. त्याच्या बापाच्या घरचं असल्यासारखं तो गोळदेला सुद्धा म्हणायचं, देईल तोंडावरी बरं का, तुझ्या बापाचे हे घर. तिलाच म्हणायचं का तुझ्या बापाचं घर आहे, आता खरं घर घ्यायच. आणि मग ती गोळण दोन तारेवर वाळू घालते आणि भांड्याचा पाळा घेऊन आत येते. तर ह्या बोक्यानं लोण्यावरती ताव मारली झाली, कोण भरलेला हात मारले. त्याला आनंदच होतो. म्हणतो जाऊ द्या, लोणी खाल्लं तर ह्याने खाऊ द्या, पण असा ह्याला आता सासूच्या ताब्यात येते. मुद्दे मारासहित सासूबाई याला बडवून काढतील त्या. म्हणून भरलेलं तोंड आहे, भरलेला हात आहे, असा मनगट पकडते, बाहेर दर 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 ओढत आणते, उभा करते वाड्याच्या पुढं आणि मोठमोठ्यानं सासूबाईला हाका मारते. सासूबाई शेजारीच बसलेले असतात ना तोंडाला, आत्याबाई आत्याबाई. आणि त्या आत्याबाईला वाटतं काय त्या सुनेवरती संकट एवढं पडले, जोर जोरानं ओरडायला लागली. म्हणून एक नातवंड कडेवर, एक नातवंड खांद्यावर, एक बोटाला धरले, अशी धापा टाकत ती सासूबाई. महाराज त्या काळातली 500 वजनाची किलोची आणि त्या सासूला जवळ येऊन दिलं आणि कृष्ण परमात्माला सगळी नाटकं करता येत होता. ती सासू येईपर्यंत तोंड बंदच नव्हतं, पट्टा चालूच होता, आत्याबाई आत्याबाई. आणि आ केलेला होता त्या सासूला जवळ येऊ दिलं. तोपर्यंत तोंडाला लागलेलं लोणी पुसून घेतलं, डावा हात तेलीला पुसून स्वच्छ केला आणि उजव्या हातात लोण्याचा गोळा होता तो घोळून घट्ट केला, घोळा घोळा. आणि ती सासू जवळ येऊ दिली. आत्याबाई म्हणत असताना सासूकडे पाठ केली आणि सासूची नजर चुकून तिला आ केलं होतं आत्या म्हणण्याकरता. त्यावेळेस तो लोण्याचा गोळा तिच्याच तोंडात फार झी टाकला आणि महाराज तिच्या घशातलं लोणी 50% खाली कधी गेलं तिला पण कळालं नाही. 50% लोणी तोंडात राहिलं आणि ती बग 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 करायला. तिला काही बोलता येणार, काही कळेना. आणि उजवा हात मागे गेला, स्वच्छ केला आणि तिथंच मनगट पकडलं. सासूला म्हणायला लागला, तुम्ही शेजारी गप्पा मारायला जाता, तुमची सून दिवसा घरात लोणी खाते सोडून तुम्ही आमच्यावर जाणले. सासूला 100% खरं वाटलं कृष्णाचं. तरी ती सासू म्हणली, त्यांच्या तब्येती आम्ही लोणी वगैरे काही खायला देत नाही, तर कशा सुधारल्या आज कळलं म्हणजे आम्हाला, तुझ्यामुळं का. मग त्या कृष्णाला महाराज घरात नेलं. दुसरा एक लोण्याचा डेरा काढला, परात दिली, त्याच्यात लोणी भरपूर टाकलं, पाठ टाकला आणि कृष्णाला म्हणजे बाबा खरे तुझ्यावर उगच मी आत्तापर्यंत आळ घेत होते, मला खरं कळालं आज आमच्या सुना दिवसा चोरी करतात खरं. आणि मग महाराज तो लोणी सुद्धा खायला लागला. आणि लोणी खाताना नुसतं खात नव्हता, तर जिनं पकडून दिलं तिच्याकडे बघत होता आणि तिला म्हणत होता मला परत पकडण्याच्या भानगडीत पडशील का. तिनं हातच जोडले, बाबा तुला परत पकडणार. कृष्ण परमात्म्याला सोंग करता येत होतं, पण सोंगाची संपादनी सुद्धा तितक्याच ताकदीनं करता येते. सोंगाची संपादनी महत्वाची असते. अशी सासूसुनेची एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो, 2 मिनिटात सांगतो. सोंगाची संपादनी महत्वाची, सोंग महत्वाचं नाही. अश्विन महिना आला, दसऱ्याचे दिवस आले आणि सासूसुनेची मिटिंग झाली, दोघींची युती चांगली होती बरं का त्या काळामध्ये. आता युती होत नाही सहसा, युती चांगली होती. आता सासू सुना म्हणतील बाहेरच तुमचीच युती होणे, तर आमच्या युतीचं कसं तुम्हाला पडलेलं आहे. आणि मग त्याने दोघींनी महाराज, आणि पूर्वीचा काळच विष्णुभाव वेगळा होता. पूर्वीच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की त्या सुनेला वाटायचं मला सासू कसली मिळते, कसली मिळते. ती सून धरून जायची सासूसाठी, मला सासू कसली मिळते, सासू कसली मिळते. आता त्या सासूलाच प्रश्न पडलाय मला सून कसली मिळते. विरोधाचा भाग सोडून द्या. त्या काळचा फार काळ वेगळा होता. आणि मग त्या दोघींची मिटिंग झाली. सासू म्हणाली आपण असं करूया, मी घरातलं सारवण सुरवण करते, मला नदीला इतक्या दूर चालणं होणार नाही, थोडं कष्टाचं काम आहे, मी सारवण सुरवण करते आणि तू नदीला जा आणि काय कर, तर धुणं भांडी धु. ठरवलं गेले. सकाळी चहा पाणी झालं, देवपूजा झाली, सून नदीवरती गेली धुणं घेऊन, भांडी घेऊन, डोक्यावरती एवढा मोठा पाळा. आणि सासूने सारवणाला सुरुवात केली. सासू पण चालत होती, फार धाड धाड घर शेणार सारवून टाकलं. महाराज जमिनी त्या भिंती त्यावेळेस मातीच्या, त्या मातीचे सारवण केलं भिंतीवरचं. आणि बघितलं घड्याळ, आणि घड्याळ बघितल्यावर सासूबाई म्हणाले 12ला 5 मिनिटं कमी आहेत. आता सुनबाई कधी येणार, स्वयंपाक करणार, आणि मला आता एवढं काम कष्टाचं केलंय, मला 2-2 माणसं दिसायला लागली बरं का.
आता मला सुद्धा 2-2 रामभाऊ माणसं दिसतात. हा, म्हणजे भूक लागली का 2-2 माणसं द्यायला सुरुवात होते. आमच्या फळाचे विनेगरी होते. आम्ही एकदा गेलो कीर्तनाला, त्यांना ढेकळवाडीला घेऊन, आणि कीर्तन थोडं लांब उशीर झाला सुरुवात करायला. आणि मग मला ते म्हणाले कीर्तन सुटल्यावर म्हणजे 5-10 मिनिटात तुम्ही जर कीर्तन सोडत नव्हता तर माझं काही खरं नव्हतं, मला उचलून फेकत होतो. म्हणजे भुकेची सवय, त्या सासूला भुकेची सवय झाली. आता काय करावं, सूर यायला उशीर आहे. सूर येईपर्यंत आपण काहीतरी छोटासा कार्यक्रम अल्पोपहाराचा केला पाहिजे. तिनं काय केलं तर 2-3-4 तांबे दूध एका पातेल्यात वरती उकळलेलं, जाळ लावले, छोटा आवेल्यावरती त्याच्यावर दूध ठेवलं, ते तुपत उकळायला लागलं साईसे. मग तिनं उतरण खाली उतरली, खपली गव्हाच्या शेवया 2-4 वंजळी सुपाट टाकल्या, परत त्या हातानं भुगा केल्या, थोडं पाकडल्या, आडी जाडी थोडीशी काढली, आणि तसंच त्या 2-4 वंजळी खपली गव्हाच्या कसदार शेवया त्या महाराज म्हशीच्या दुधात टाकून दिल्या. तुपाची बरणी घेतली आणि अर्धी बरणी तुपाची त्या शेवयाच्या खिरीत ओतली, वंजळवर साखरी त्याच्यात टाकली, आणि शेवयाची खीर लगेच तयार झाली. लगेच तयार झाल्यानंतर महाराज काय झालं, खीर तयार झाली. ती खीर परातीत ओतली, आणि तिथंच आता हा कार्यक्रम स्वयंपाक घरातच करावा असं वाटलं. पण सासू हुशार होती. सासूला वाटलं हा कार्यक्रम आपण इथं जर सुरू केला आणि जर अचानक जर कोण बाहेरून आलं किंवा सून आली तर म्हणतील काय अजागल प्रकार आहे सासूबाई हा. म्हणून त्या वाड्यामध्ये एक आडगडीची खोली होती, आणि त्या आडगडीच्या खोलीत सहसा कोणी जात नव्हतं. म्हणजे त्या खोलीत जाऊन हा कार्यक्रम करावा. तेवढी मोठी खीर घेतली त्या परातीमध्ये आणि हातात घेऊन गेल्या, आणि ती खोली पायानंच उघडली, आतमध्ये प्रवेश केला, कृष्णार्पण म्हटल्या, आणि त्या सासूबाई कार्यक्रम सुरू केला. आतमध्ये थोडासा वेळ झाला, 2 मिनिटाचा 3 मिनिटाचा, तोपर्यंत सासू सून चला होती. नदीवरून धुणं भांडी धुवून आली, धुणं बाहेर तारेवरती सगळं वाळू घातलं, भांड्याचा पाळा घेऊन घरात आली, भांडी सगळी फळीवरती व्यवस्थित लावली, आणि तीही मटका मारून खाली बसली. सासूबाईचा तर पत्ताच नाही, स्वयंपाकच नाही. मला पण 2-2 माणसं दिसायला लागली. तिला वाटलं आपणही काहीतरी छोटासा कार्यक्रम केला. पण त्याच्या अगोदर सासूबाई कुठं गेल्या मग खात्री करून घेतली. आत्याबाई 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 आत्याबाईचा आत कार्यक्रम चालला होता. आबग दुबग तिला आता रिंग वाजते पण उचलायचीच नाही म्हटली. आवाज येतो सुनेचा आत्याबाई, कार्यक्रम चाललाय, गप्पत बसल्या नाही का. काही वेळेला रिंग आली तर आपण उचलतच नाही, मला जाऊ द्या दुर्लक्ष करू. आणि मग ओढ दिली नाही. मग तिला खात्री झाली की ज्या ती ओढ येत नाही त्या ती सासूबाई काहीतरी बाहेर फेरफटका मारायला गेल्यात काम होतं. मग तोपर्यंत आपण छोटासा कार्यक्रम करूया. मग काय करायचा तर तिनंही दुसरी परात घेतली, त्यातलं 2-4 तांबे 2-4 लिटर दूध त्या परातीत ओतून घेतलं, त्यात अर्धी बरणी तुपाची टाकली, उंजळवर साखरी टाकली, चमच्यानं ते हलवलं, आणि खीर करण्याच्या भानगडीत काही पडली नाही. एवढं 2-4 लिटर दूध पिलं तर सासूबाई आल्यावर कधी का स्वयंपाक होईना, नंतर बघूया म्हणजे काय हरकत आहे, एवढं दूध पिल्यावर करतात, तूप टाकले करायच्या. मग तिनं ते सगळं थंड होऊन दिलं दूध, आणि आता उचलून दुधाची परत तोंडाला लावायची. पण सून पण हुशार होती. तिला वाटलं आपण जर ही दुधाची परत तोंडाला लावली, सासूबाईचा फेरफटका जर अचानकच घरात आला तर दूध तर राहिलंच, पाठीत धपाटा बसेल. त्यावेळी त्या सासूबाई तितक्या त्या तावटच होत्या. आणि मग तिने असा विचार केला की हे तर दूध पिण्यापेक्षा आपल्या वाड्यामध्ये एक आडगळीची खोली आहे, त्या खोलीत सहसा कोणी जात नाही, आणि त्या खोलीत जाऊन थोडं दूध प्यावं असं त्या सुनेला वाटलं. मग दुधाची परात घेतली आणि अशीच वाकत थोडीशी गेली, आणि आडगळीच्या खोलीमध्ये सासूबाईंनी दार लावून आत कार्यक्रम चालत होता त्यांचा. आबक दुबक कोपरापर्यंत उघड आलेला, हे सगळे गाल भरलेले, आणि सून गेली.